राम राम. तुलसी रामायणमध्ये एक प्रसंग येतो. हनुमंतराय लंकेमध्ये सीतामातेचा शोध घेत असतात. रात्रीची वेळ असते. रात्रभर ते सीतामातेला शोधत असतात. सीतामाता भेटत नाही आहे. मग पहाट झालेली असते. ब्रह्ममुहूर्त असतो. मग ते एका घरासमोर येऊन उभा टाकतात आणि त्यांना ते काय पाहतात की त्या घराच्या अंगणामध्ये एक तुळशी वृंदावन आहे. त्या घराच्या भिंतीवरती रामचंद्र प्रभू आणि त्यांचे आयुध म्हणजे धनुष्यबाण याचं चित्रण आहे आणि बाजूलाच एक मंदिर आहे. हनुमंतरायाला फार आश्चर्य वाटतं की रावणाच्या लंकेमध्ये असं घर भेटणं म्हणजे अशक्य आहे. परंतु त्यांना आश्चर्य वाटतं की हे घर कुणाचं आहे. त्यावेळेस ब्रह्ममुहूर्त झालेला असतो. ते घर बिभीषणाचं असतं. मग त्यावेळेस बिभीषणाला जाग येते आणि उठल्या बिभीषण श्रीरामाचं स्मरण करतात आणि रामराम म्हणतात. असं करत ते बिभीषण घराच्या बाहेर येतात. तेव्हा हनुमंतराय काय करतात, लगेच एक ब्राह्मणाचं रूप घेऊन ते घराच्या आतमध्ये येतात आणि बिभीषणाला भेटतात. हा प्रसंग आहे. या प्रसंगावरून आपण काय समजायचं की हनुमंतराय कुठे येतात. पहिली गोष्ट आहे की आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असावा. समजा आता आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो, अंगण नाही, तर कमीत कमी बाल्कनीमध्ये तुळशीचं झाड असावं. नंतर घरामध्ये श्रीरामचंद्र प्रभूचे, हनुमंतरायाचे, आणखीन श्रीराम परिवाराचे भिंतीवरती फोटो असावेत. घरामध्ये एका खोलीमध्ये देवालय असावं, देवघर असावं. आणि जो मनुष्य ब्रह्ममुहूर्तावरती उठून श्रीरामाचं स्मरण करतो, अशा याच्या वेळेस 5 गोष्टी असतात. त्यावेळेस हनुमंतराय आपल्या घरामध्ये निश्चित येतात. प्रत्येकाने ब्रह्ममुहूर्तावरती उठावं. ब्रह्ममुहूर्त उठून प्रथम श्रीरामचंद्र प्रभूचं स्मरण करावं. तुळशी वृंदावन असावं. नंतर देवघर असावं आणि आपल्या घराच्या भिंतीवरती श्रीरामचंद्र प्रभू आणि त्यांच्या परिवाराचे फोटो असावेत. असं असलं की हनुमंतराय प्रसन्न होतात आणि हनुमंतराय आपल्या घरामध्ये येतात. आणि शक्य झालं तर हनुमंतराय आपली जास्त जर भक्ती असेल तर हनुमंतराय आपल्याच घरामध्ये वास्तव्याला राहतात. जय श्रीराम.